वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. दिग्रस रोपवाटिका परिसरात सर्पदंशाचा धोका, 38 वर्षीय महिलेचा मृत्यू, बाहेरून साप सोडले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, मोकाट कुत्र्यांचाही उपद्रव. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील दिग्रस रोपवाटिका भागात सर्पदंशामुळे 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 8 ऑगस्ट रोजी घडली. रंजना भाऊसाहेब ठोकळ या रोपवाटिकेत कंत्राटी मजूर म्हणून काम करत होत्या. रोपाची पिशवी उचलताना त्यांना विषारी सापाने दंश केल्याची माहिती आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. रोपवाटिका आणि मोकळ्या जागेत सापांचा वावर वाढल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. बाहेरील भागातून पकडलेले साप काही जण मोकळ्या जागेत सोडत असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर दिग्रस परिसरात मोकाट कुत्र्यांचाही उपद्रव वाढला आहे. शाळकरी विद्यार्थी, कामगार आणि पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कुत्री धावून जात असल्याच्या तक्रारी आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाच्या महिला वसतिगृह परिसरातही मोकाट कुत्र्यांचा त्रास असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांना एकीकडे बिबट्याची भीती, दुसरीकडे सापाचा धोका आणि त्यातच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अशा तिहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. दिग्रसचे उपसरपंच रावसाहेब पवार यांनी हा प्रश्न आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या रंजना ठोकळ यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत द्यावी, तसेच रोपवाटिका परिसरात काम करणाऱ्या महिला व कामगारांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. साप किंवा मोकाट प्राणी बाहेरून आणून सोडले जात असल्याच्या आरोपांची चौकशी करून प्रशासनाने परिसराची पाहणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दीपक मकासरे, वेद बातमीचा, राहुरी. मेऱ्या खा बाबू डोंगरे. आम्ही ननंद भावजाई होतं, ती माझी भावजाई लागत होती. आमची अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळं आम्हाला ना तिथं नरसईत काम कायमचं देण्यात येत होतं. आम्हाला बुधवारी दुपारी 2 वाजता आम्हाला झोपल्यावर पिशवी उचलताना ते सर्प त्यांच्या हातात आला. त्यांना डाऊन्स केल्यासारखा प्रकार झाला. पण आम्ही लगेच दवाखान्यात गेलो, पण दवाखान्यात काही दखल घेतली नाही. नगरला गेलो, इकडं तिकडं पावलं, काही दखल घेतली नाही. साहेब लोक म्हणले का आम्ही काही खर्च येईन तर तेवढं भरू, पुढचं पण काय प्रक्रिया असेल तर देऊ. पण अजून पण मदतीची गरज आहे, कारण की त्यांची लई गरीब परिस्थिती, त्यांचे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या घरात काम होतं तेच होत्या. त्यांचे मिस्टर काय काम करीत नव्हते, त्यांच्यावर चालत होतं ते घर. हा प्रकार घडला कुठं? नरसईमध्ये. नरसळी कुठे आली? दिग्रस, बारागाव नांदूर. त्या ठिकाणी किती ते किती ड्युटी होती तुम्हाला? 9 ते 5. 9 ते 5 या वेळामध्ये तिथं घडलं. साहेब तिथे प्रत्यक्ष भेटायला आले का तुम्हाला तिथं? नाही, आम्हीच आलो निघून. आम्हाला मग तुम्ही सांगितलं कोणाला हा दंश झाला म्हणून? काम बारपू शिंदे. चालतं. काय अपेक्षा आहे तुमची सरकारकडून? सरकारकडून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांची पुढची प्रक्रिया वाढण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी मदत पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं का सर्पदंश झालेल्या व्यक्तीला सरकारी मदत केली पाहिजे? केली पाहिजे. हा, ठीक आहे.